आज माझे 10 रुपये वाया गेले. कधी कधी ना आपण काही गोष्टीला लय करतो. तर झालं असं का आज हे नेमके बाहेर चालले होते आणि ते आम्हाला बोलले का तुम्हाला यायचं का. मी नाही म्हणणार होते, पण मग नंतर मला असं वाटलं का आपणही घरात बसून राहतो, समूला एखादा चक्कर होईल. मग आम्ही त्यांना म्हटलं हा हा आम्ही येतो. मग फुल आवरलं बिवरलं निघालो. तर आम्ही आधी जिथं गेलो ना, ज्या शॉपवर त्यांना काम होतं त्या शॉपमध्ये गर्दी होती, तर आम्ही तिथून रिटर्न आलो. तर कालिका माता मंदिर आहे इथं, जळगावच्या लोकांना माहिती असेल. त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी थांबलो आणि तिथंच एक झेरॉक्स सेंटर पण होतं. ते मला बोलले की माझे काय म्हणे तोपर्यंत तुम्ही दर्शन घ्या, मग नंतर आपण परत त्या दुकानावरती जाऊ. तर ते जे दुकान होतं ना ते लांब होतं, 200-300 मीटरच्या अंतरवरती होतं ते, बरं का. आणि मग आमचं दर्शन वगैरे झालं आणि बाहेर निघलो आणि तेव्हाच आम्ही पाहिलं का ही गाडीवरती रिटर्न परत त्या दुकानाकडं चालले आहे असं. तर मी त्यांना फोन केला आणि मग तोपर्यंत ते पोहोचले होते. ते मला बोलले की मी पोहोचलो म्हणे, मी काही तुम्हाला पाहिलं नाही, या म्हणे तुम्ही इथं जवळच आहे. तेव्हाच माझ्या डोक्यात आलं की हे तर काही जवळ नाही, हे लांब आहे, आपण आधी पण गेलो होतो. पण म्हटलं काय सांगता येईल, असेल जवळ किंवा मग जाऊ म्हटलं त्यांना डबल बोलवायपेक्षा पायीच. तर मग मी निघाली. चालता चालता ते दुकान येऊन गेलं तरी माणूस दिसला नाही मला. मी अक्षरशः 2 चक्कर टाकले तिथून. 200-300 मीटरवर दुकान होतं. एवढ्या भर उन्हात पोराला कडेव घेऊ आणि माझ्या एक पिशवी बी होती, माझे स्केचचे पार्सल होते त्याच्यामध्ये. ती पिशवी कडेव पोराला घेऊन एवढं भर उन्हात धापा टाकीत 2 चक्कर 200-300 मीटर मी टाकले. मला ना माणूस दिसला ना, ती दुकानाजवळ ना माणूस दिसला ना, गाडी दिसली पुऱ्या रस्त्यानं. आणि एवढा पश्चाताप व्हायचा ना मला, अक्षरशः मिळ्या रडायला लागले होते. फुल धापा बिपा टाकीत होते मी त्या एवढ्या उन्हामध्ये. आणि मग बरं फोन करा होता, 3 फोन केले माणसानं 3ही फोन उचलले नाही. मग एका ठिकाणी बसले, मग त्यांचा फोन आला, तुम्ही कुठं आहे म्हणे. मग सांगितलं आम्ही त्या दुकानावरती गेलो होतो. मग ते म्हणत्या अरे त्या दुकानावर कशाला गेलो होतो म्हणे, मी का गेला होते तुम्ही. मग मी का त्या दुकानावर जायला होतो ग म्हणे, मी तर दुसरीकडे आहे म्हणे, तिकडं कशाला गेली होती तू, असं तसं. मग म्हटलं तुम्ही सांगायचं ना आम्हाला. तर खरं तर ही त्यांची चुकी होती का, ते ना आम्हाला सांगितलंच नाही. पण मग म्हटलं ठीक आहे चला. मग मी गेले, ते जवळच होते आमच्यापासून, एकदम कालिका माता मंदिरापासून फक्त 50 ते 60 मीटरच्या अंतरावरती होते ते. म्हणजे आम्ही जर पायी गेलो असतो 5 मिनिटात पोहोचला असतो. मग गेले मी त्यांच्याजवळ आणि अशा 100-200 असे गोड शब्द मी त्यांना बोलले, काय सांगू तुम्हाला. आणि मग ते सगळं झालं. मग त्यांना बी कळलं का आपली चुकी, मग ते बी शांत बसले. झालं सगळं. मग 10 रुपये कसं काय वाया गेले. तर आधी जेव्हा आम्ही कालिका माता मंदिराला दर्शनाला गेलो होतो ना, तर तिथं एक फुल विकणाऱ्या मावशी होत्या. त्या मावशीकडून मी ते फुल घेतलं होतं, गुलाबाचं फुल घेतलं होतं. एवढ्या वर्षात मला कधीच वाटलं नाही की यांच्यासाठी गुलाबाचं फुल घ्यावा. पण आजच मला कसं काय वाटलं आणि मी असं मन मोठं करून ते 10 रुपयाचं गुलाबाचं फुल त्यांच्यासाठी घेतलं होतं. आणि जेव्हा हा सगळा प्रकार घडला, म्हणजे फुल आधी गेलं होतं, हा सगळा प्रकार घडला त्याच्यानंतर मला एवढा पश्चाताप आला ना का मी का ते फुल घेतलं, कशासाठी ते फुल घेतलं. एवढा पश्चाताप आला ना, कसं तरी मन मारून त्यांना मी ते फुल दिलं.